पैठणीवरती अशा प्रकारचे वर्क केलेले ब्लाऊज येत आहेत आणि ते ब्लाऊजचे गळे आहेत ना ते खूप मोठे आहेत. मग आता हे मोठे गळे आपल्याला कमी मापाचा ब्लाऊज असेल तर कसा आपल्याला कमी करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता बघा साईडला पण मला जोड लावून घ्यायचा आहे कमरेच्या बाजूला आणि हा गळा पण छोटा करून घ्यायचा आहे. आता मी गळा हा वरच्या दिशेला 1 इंच करून घेतला आणि निमुळती शिलाई मारून घेतली. शिलाई मारल्यानंतर आता हे 6 इंचाचा 6.25 इंचाचा गळा तयार झालेला आहे आणि मी हे 6 इंचाचं शोल्डर घेऊन अस्तरवरती कटिंग करून घेतलेलं होतं 6 इंचाचं शोल्डर आणि त्याला मी अशा प्रकारे आखून घेतलं आणि आता इथे एक आतमध्ये एक शिलाई मारून घेतली आणि आता गळा शिवायला घेतला. गळा शिवायला घेतल्यानंतर आतला भाग आपल्याला कट करून घ्यायचा आणि त्यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप टाकल्यानंतर पूर्ण गळा मी व्यवस्थित स्टिच करून घेतला आणि कमरेच्या बाजूला आता आपल्याला इथं जोड लावून घ्यायचे आहेत आणि हे जोड आपली जी फिटिंगची शिलाई असते त्यामध्ये जातात. त्यानंतर आता हे ब्लाऊजचा काठ आहे तो काठ मला असा खालच्या दिशेला लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे मी गळा तयार